मित्रांनो, तुम्हाला नोकर बनून राहणं सोपं वाटतं, परंतु मालक बनणं हे अवघड वाटतं. परंतु का? पैसा कमावणं सोपं आहे, परंतु नोकर बनून, मालक बनून का नाही? याचा कधी विचार केलाय का तुम्ही? नाही. कारण 99% लोक ही चुकी करतात. कारण त्यांना मालक बनायचं नसतं, त्यांना नोकर बनून राहायचं असतं. सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो. हो, आता ह्या तिन्ही गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या तुम्हाला थोड्याशा वेगळ्या वाटत असतील, परंतु ते सत्य आहे. कारण मालक बनण्यासाठी डिग्री लागत नाही. नोकर बनण्यासाठी शिक्षण करून त्याच्यानंतर जी पात्रता हवी आहे नोकरीसाठी ती म्हणजे डिग्री. नोकर बनण्यासाठी डिग्री लागते, मालक बनण्यासाठी नाही. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पैशापासून पैसा कसा बनवता येतो किंवा बनवला जातो हे आपल्याला शिकायचं आहे. तर मित्रांनो, 90% लोकांकडून पैशाबाबत होणारी चूक म्हणजे हीच आहे. शिक्षण, डिग्री, नोकरी, शिक्षण, डिग्री, नोकरी याच्या पुढे तुम्ही कधी विचार करतच नाही. कारण तुमचे स्वप्नच असते हजारावर, लाखावर तर तुम्ही कधी जात नाही. कारण जितके स्वप्न बघचाल तुम्हाला तितका मार्ग सहज इझिली मिळेल. आता समजा अमीर लोकांमध्ये आणि गरीब लोकांमध्ये एक फरक सांगतो. गरीब लोक काय करतात, माझं लेकरू शिकावं, चांगली नोकरी लागावी त्याला, इतकंच. त्याला घाम गाळून शिकवतात, कष्ट करून शिकवतात. परंतु आमिर लोकांचं तसं नसतं. आमिर लोकांचं थोडंसं उलट असतं, म्हणजे खूपच वेगळं असतं. आमिर लोक काय करतात, तर सर्वात पहिले त्याला छोटा बिझनेस कसा स्टार्ट करायचा त्याबद्दल माहिती देतात. त्यानंतर रेंटल इन्कम. आता हे रेंटल इन्कम काय आहे? समजा एखादा प्लॉट भाड्याने दिला किंवा तुम्ही व्याजानं पैसे देता. व्याजानं पैसे दिल्यानंतर 1,00,000 रुपये जर दिले तर 1 वर्षानंतर त्याचं व्याज किती निघतं? 12 ते 24,000. 12,000 पासून 24,000. आता ते तुमच्या व्याजाच्या टक्केवारीवर नुसार आहे. काही लोक तर 25,000 व्याज घेतात वर्षाचं, 10 महिन्याचं 1,00,000वर, आणि त्याला म्हणतात रेंटल इन्कम. परंतु जर तुमच्याकडे रेंटसाठी म्हणजे असं पैसाच नसेल देण्यासाठी तर तुम्ही हे करू शकत नाही. परंतु तरी खूप ऑप्शन आहेत. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे हा देखील घटक खूप महत्वाचा आहे. पैसा इन्व्हेस्ट करणे म्हणजे आता समजा तुम्ही एखादी गाडी घेतली, 2 व्हीलर, त्याच्यामध्ये तुम्ही पैसा इन्व्हेस्ट केला, थोडा केला, ते काही कामाचं आहे का? हो, कामाचं आहे आपल्याला. म्हणजे बाहेर कुठं जायचं असेल, रोजच्या फिरण्यासाठी, कामासाठी ते कामाचं आहे. परंतु त्याच्यापासून पैसा निर्माण होतो का? नाही. ते आपल्या गरजा भागवण्यासाठी एक साधन आहे. परंतु इन्व्हेस्टमेंट ही अशी वस्तू आहे, त्याला म्हणतात सिस्टम बनवणे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसा इन्व्हेस्ट कुठे करायचा? योग्य ठिकाणी करायचा. म्हणजे समजा आता जर तुम्ही 1 रुपया दिला तर ज्या वस्तूला तुम्ही 1 रुपया दिला त्या वस्तूमधून 2 रुपये कमवून तुम्हाला देण्याची क्षमता असणे म्हणजे त्याला म्हणतात रिअल इन्व्हेस्टमेंट. परंतु गरीब लोक याच्याकडे लक्ष देत नाहीत. तर नोकरीला जातात, काम करतात, रोजगार करतात आणि याच्याकडे खूप दुर्लक्ष करतात. खूप म्हणजे इतकं की त्यांना माहितीच नाही. त्यांना वाटतं की अरे बाबा मी पैसे घालल, परंतु माझा लॉस झाला तर, माझे पैसे बुडाले तर, माझे पैसे परत भेटले नाहीत तर, किंवा धंदाच नाही चालला तर हा जो तर शब्द आहे तो त्यांना अडवतो, रोखून ठेवतो, म्हणजे की बांधून ठेवल्यासारखं ठेवतो. परंतु मोठे माणूस असे करत नाहीत. आता समजा एक बिझनेसमॅनचा माइंडसेट सांगतो. बिझनेसमॅनकडे समजा एखादा खूप लॉस झाला, म्हणजे त्याच्याकडे सध्या 1 रुपया सुद्धा नाही, इतका लॉस झाला. बिझनेसमॅन काय करतो? आधी स्वतः दुसऱ्याच्या इथे कामाला जातो. हो, बिझनेसमॅन जातो कामाला. समजा तो 15 दिवस काम करतो. 15 दिवसामध्ये त्याने किती कमावले? समजा 15,000 कमावले. समजा 15 तर नाही कमावणार, 8,000, 7,000-8,000. मग त्या 8,000 पैकी तो 20% काय करतो? खर्चा पाणी, म्हणजे जे महत्वाच्या गरजा आहेत तितक्या भागवतो फक्त. आणि त्याच्यानंतर 20% किंवा त्याच्यापेक्षा अधिक समजा 40% सेव्हिंग करतो. आणि 40% जे आहे ते परिवारासाठी आणि याच्यासाठी, म्हणजे स्वतःचा खर्च 20%, 40% परिवार आणि 40% सेव्हिंग, पूर्ण 100% झाले. म्हणजे आता समजा 10,000चं काम पकडूया आपण, सिंपल गणित धरण्यासाठी. 10,000चं जर काम केलं, 2,000 स्वतःसाठी खर्च येतो, 4,000 परिवाराला आणि 4,000 बाकी होतात ते सेव्हिंग करतो. म्हणजे कशासाठी? भविष्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा रेंटल इन्कम जनरेट करण्यासाठी किंवा छोटा बिझनेस तयार करण्यासाठी. हे छोटा बिझनेस तयार करण्यासाठी ते करतात. परंतु गरीब माणूस काय करतो? याच्याकडे लक्ष देत नाही. आपल्या भारतामधले टोटली 90 ते 95% युजलेस लोक आहेत असं म्हणण्यात हरकत नाही. आपल्या लोकांमध्ये आळस जास्त आहे. बिझनेस म्हणलं की
24 घंटे सुद्धा वेळ द्यावा लागतो. एक असे बिझनेस असतात. समजा नोकरी करणारा व्यक्ती निवांत 8 ते 10 वाजेपर्यंत झोपतो, परंतु बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला झोप येत नाही, कारण तो रात्री सुद्धा विचार करत असतो की बाबा आपला धंदा कसा वाढवायचा, कशा प्रकारे माझ्याकडे जास्त गिराईक येईल, मी कशा प्रकारे जास्त सेल्स करू शकतो, हा विचार बिझनेसमॅनच्या दिमागामध्ये असतो. परंतु गरीब लोकाला काही टेन्शन नसतं. बिझनेसमॅनला टेन्शन पण जास्त आहे, इन्कम पण जास्त, कमाई पण जास्त, पैसा पण जास्त आणि सत्ता पण जास्त. तर आता हे झालं पैसे व्याजाने पैसे देणे याबद्दल थोडंसं आपण नंतर चर्चा करू. परंतु छोटा बिझनेस तयार करण्यासाठी काही लागत नाही मित्रांनो, काही लागत नाही. छोटा बिझनेस तयार करण्यासाठी कमीत कमी 50,000 किंवा 1,00,000 रुपये लागतात. ते तुम्ही कुठून पण काढू शकतात. व्याजाने काढा किंवा एखादं लोन घ्या. हो, आता लोकांना लोन घेणं म्हणजे खूप अवघड वाटतं, परंतु जर रिस्क घेतला नाही तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही मित्रांनो. सुरुवात छोटी करा, परंतु छोट्यापासून इमारत बांधणे म्हणजे की 2 पावलापासून. आता सुरुवातीला माणूस जेव्हा जन्मतो तेव्हा चालण्याची सुद्धा त्याच्यामध्ये ताकद नसते. सुरुवात कुठून करतो तो? 2 पावलांनी. 2 पावलं 2 हात, म्हणजे 2 पाय 2 हात, 4 हाताने किंवा हातापायाने सुरुवात करतो. परंतु जेव्हा तो चालतो तेव्हा 2 पायावर चालतो, नंतर 2 व्हीलर, त्याच्यानंतर जर त्याने कमाई केली 4 व्हीलर, आणि शेवटी तो रॉकेटमध्ये जातो. म्हणजे समजा किती जरी आमिर असला तरी सुरुवात कुठून होते? आधी आडवाच असतो, त्याच्यानंतर 2 पावलं, म्हणजे 4 पावलानंतर 2 पावलावर येतो. असं नाही की अचानक तो रॉकेटमध्ये जन्मला आणि रॉकेटमध्येच वरी बसून गेला, असं कधीच होत नाही. जर तुम्हाला बी पुढे जायचं असेल तर तुम्हाला रिस्क थोडासा घ्यावाच लागेल. आणि हो मित्रांनो, 90% लोक काय करतात? हेच चुका करतात, म्हणून ते गरीब राहतात. हा, लोकांना काय वाटतं की बाबा नोकरी झाली, सगळं झालं, परंतु लोकांचा नोकर शोधतात तुम्ही. स्वतःला नोकर कसं बनवता येईल ते शोधताय तुम्ही. मालक कसं बनल मी बुवा, याचा विचार कोणी करत नाही. मी नोकर कसा बनेल? 10-12 वर्ष शाळेमध्ये घालायचे, त्याच्यानंतर 2 वर्ष कॉलेज, 11वी-12वी कॉलेज करायचं, त्याच्यानंतर डिग्री कॉलेजमध्ये 5 ते 7 वर्ष, म्हणजे वयाचे 25-26 वर्ष, 26 ते 30 वर्षापर्यंत शिकताय. कशासाठी? नोकर बनण्यासाठी, म्हणजे सरकारचा नोकर बनण्यासाठी. इतकं लक्षात ठेवा. आणि नोकर बनूनही 8 घंटे ही फाईल, ह्या फाईल मधलं ही काढायचं, ही बाजूला काढायचे. त्याच्यानंतर काय म्हणते ते, काहीतरी टॅलीचा एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये सगळं शिकवलं जातं. ते काय कामाचं? 7-8 घंटे, म्हणजे तुम्ही दुसऱ्याला 7-8 घंटे देताय ना, स्वतःच्या बिझनेसला द्या ना, 8-2-16 घंटे द्या. तुमचा बिझनेस नाही ग्रो केला तर माझं नाव बदलून टाका. आणि मित्रांनो, सुरुवात नेहमी लहान याच्यातूनच होते बरं का. 1 रुपयापासूनच 1000 रुपये बनतात, म्हणजे 1 रुपया गोळा करूनच 1000 रुपये बनवता येतात. असं नाही की अचानक 1000 रुपये मला पाहिजे किंवा लाखच पाहिजे. तर सुरुवात करायची असेल तर नेहमी शून्यापासून करा. आणि जर तुम्हाला माहित नसेल की बाबा मी काय सुरुवात करू, तर माझ्या चॅनलवरती खूप व्हिडिओज आहेत, म्हणजे की आयडिया दिलेले आहेत. मी आतापर्यंत 7-8 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत की कोणता बिझनेस, किती पैसा लागतो, किती खर्च लागतो, ते तुम्ही पाहू शकता. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि सबस्क्राईब तेच करा ज्यांचा माइंडसेट बिझनेस माइंडसेट आहे, म्हणजे की नोकर नाही मी मालक बनेल, स्वतःचाही, आणि माझ्या हाताखाली 10 ते 100 लोक काम करतील. इतकी ज्याच्यामध्ये हिंमत आहे, ज्याची विचारधारा आहे, त्यांनी सबस्क्राईब करा. चालतंय, भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.